हॉस्पिटलला जायच्या पहिले मी केली कटिंग कारण की मस्त दिसायचं लागेनच ना भाई, कारण की दाढी वाढते. थोडं पाणी येऊन राहिलं तर कटिंग करायला गेलो होतो, बस थांबलो यार इथे घराजवळ, थांबलो 5-10 मिनटं. मग पाणी येतच होतं, वेळ पाहत बसलो, थांबत बसलो, काय करू समजत नव्हतं. पण तरी म्हणतात चला आता पाणी थांबलं तर मग आम्ही गेलो, पोचलो दुकानात. पोचल्यावर माहीत पडलं की लाईट नाही आहे. आता मग लाईट नाही आहे तर काय करता, मग आता कटिंग तर करायला आलोच होतो तर करावंच लागेल. मग ह्या होता माझा मित्र आनंद, त्यानं मस्त की जोराची तेल मालिश करून दिली, जर असं चांगलं वाटलं. आणि मग गोष्टी सांगत बसलो त्याला. त्यानं मग साईट दाखवला मागून, पाय म्हणे कशी जमली का जमली. ते एक नंबर जमली. त्या गरमीत एवढं मेल्यासारखं झालं होतं. मग बाहेर आलो थोडंसं, तो फ्रेश झालो आणि डबल अंदर गेलो. मग दाढी मारली आणि मग नाश्ता करायला चल म्हणे. मग मी आता नाश्ता नाही करत, तूच कर. मग घरी आलो. घरी यायच्या चक्करमध्ये होतं, कारण की आंघोळ करून मला जायचं होतं अमरावतीला. गाडीला किक मारली आणि म्हटलं चला आता अमरावतीसाठी निघायचं आहे. तर मग लवकर पोचलो घरी आल्यानंतर मस्त की आंघोळ केली आणि मग मित्राला फोन केला की म्हटलं चला आता आपल्याला अमरावती जायचं आहे. अमरावती गेल्यानंतर तुम्हाला माहीतच पडेल काय होईल.